मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आहे विजयादशमी आणि दसरा. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विजयादशमी आणि दसरा असं का म्हणलं जातं तर दोन कारण आहेत, एक सामाजिक आणि धार्मिक. आज प्रभू श्रीरामाने रावणाबरोबर युद्ध करून आज दशमीच्या दिवशी विजय मिळवला. 9 दिवस युद्ध चालू होतं आणि आज दशमीच्या दिवशी 10व्या दिवशी रामाने रावणाचा वध केला आणि विजय मिळवला. त्याच्यामुळे विजयादशमी असं म्हणलं जातं. आणि दुसरं म्हणजे असुर राक्षस होता जो की सगळ्या देवांना खूप त्रास देत होता. तर देवीने त्याच्याबरोबरही असं युद्ध केलं आणि त्याचा आजच्या दिवशी वध केला. 9 दिवस देवीने पण त्या असुर राक्षसासोबत युद्ध केलं आणि आज 10व्या दिवशी त्याचा पण वध केला जातो. तर स्त्री शक्ती त्याच्यामुळं दसरा असं हे केलं जातं, दसरा असं म्हणलं जातं. आणि सामाजिक म्हणजे आज रोजच्या धकाधकीच्या जीवनात कुणी कुणाला बोलायला भेटायला तयार नाही आहे, तर आपट्याचं पान सोनं म्हणून वाटून सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या जातात. असं एक त्याचं कारण आहे. ह्या पुन्हा एकदा सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.